नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. प्रत्येकाने या ग्रंथाचं एकदा तरी पारायण करावंच. श्री गुरुचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही, कारण त्याचे काही नियम आहेत, ते प्रत्येकालाच पाळणं. बऱ्याच स्वामी भक्तांना श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं असतं. दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ आहेत. दुसरा अवतार श्री दिरोसिंह सरस्वती महाराज आहेत. तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ असून आपल्याला त्यांच्या चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं असतं. अतिशय सुंदर ज्ञानाचा सागर असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जीवनात येऊन एकदा तरी प्रत्येकाने पठण करावा, या ग्रंथाचे पारायण करावे. हा ग्रंथ शंकर भट यांनी लिहिलेला आहे. याचा मराठी अनुवाद श्री हरिभाऊ निटूरकर यांनी केलेला आहे. आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते पाहूयात. या पारायणाचे काही जास्त नियम नाहीत. हे पारायण कोणीही करू शकतं. हे पारायण करत असताना आपल्याला अगदी थोडेफार नियम पाळायचे आहेत, जे की प्रत्येकजण अगदी सहजपणे पाळू शकता. ज्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत, ज्यांचे विवाह जुळत नाहीत, घरामध्ये काही भांडणे वगैरे होत आहेत, संतती प्राप्तीसाठी, घरात काही आपल्याला मानसिक ताणतणाव असेल, त्यासाठी हे पारायण आपण आवर्जून करावं. तुम्ही जर या ग्रंथाचं एकदा पारायण केलं तर पुन्हा पुन्हा पारायण करण्याची इच्छा होईल, इतका सुंदर ग्रंथ आहे हा. गुरुचरित्र ग्रंथ आणि हा ग्रंथ यांचा देखील संबंध आहे. तुम्ही हा ग्रंथ पठण केल्यानंतर तुम्हाला ते समजेल. हा ग्रंथ अक्षर सत्य आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात शक्ती आहे. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्याला इहलोकी सुख भोगून शेवटी मोक्ष प्राप्ती होईल असे मानले जाते. ज्यांनी या ग्रंथाचे पारायण केलेले आहे त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत. या ग्रंथाचे पारायण 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस असे तुम्ही करू शकता. प्रत्येक दिवशी एक अध्याय असं देखील तुम्ही करू शकता. संकल्पयुक्त पारायण देखील तुम्ही करू शकता. जर तुम्ही 7 दिवसात करणार असाल तर तसं तुम्ही संकल्प सोडताना बोलायचं आहे आणि तुमची इच्छा देखील बोलायची आहे. जर तुम्ही प्रत्येक दिवशी फक्त एक अध्याय वाचणार असाल तर तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायची काहीही गरज नाही. फक्त चौरंगावर किंवा पाटावर हा ग्रंथ ठेवून पठण करायचं आहे. जर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही पूजा मांडणी अवश्य करावी. पूजा मांडणी करत असताना एक चौरंग किंवा पाट घ्यावा. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यावे. त्यावर श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून घ्यावी. तुमच्याकडे जर श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून घ्यावी. एखादे फळ असेल तर ते अर्पण करावे. फळ नसेल तर खडीसाखर अर्पण केली तरी देखील चालेल. त्यानंतर तुम्ही पठणाला सुरुवात करायची आहे. आता नियम काय काय आहेत ते आपण पाहूयात. गुरुचरित्र पारायण करत असताना आपण कांदा लसूण वर्ज्य करतो, कारण त्यात तामसिक गुणधर्म असतात. या पारायणात तुम्हाला शक्य नसल्यास हा नियम नाही पाळला तरी देखील चालतं, परंतु मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचाच आहे. पर अन्न देखील खायचं नाही. बाकी भात, डाळ, चपाती, भाकरी सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता. श्री गुरुचरित्र पारायणाप्रमाणे या पारायणामध्ये एकधान्य खावे असा कोणताही नियम नाही. तुम्ही जर श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण 7 दिवस करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं. तुम्ही जर रोज फक्त 1-2 अध्याय पठण करत असाल तर तो सुद्धा नियम नाही पाळला तरी देखील चालतो. जर दररोज 1 किंवा 2 अध्याय तुम्ही पठण करत असाल तर कांदा लसूण खाल्ला तरी देखील चालतं. साध्या पद्धतीने पण श्रद्धेने आणि मनोभावे जर श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण जर केलं तर त्याचा अनुभव 100% येतोच. हे पारायण करत असताना आपल्याला काळं वस्त्र परिधान करायचं नाही. या ग्रंथाचे पठण तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत पठण करू नये, कारण ही वेळ स्वामींच्या भिक्षेची वेळ असते. शक्यतो हे पारायण करताना एकच वेळ ठरवून घ्यावी.
तुमच्या सोयीनुसार तुम्ही जर सकाळी पठण करणार असाल तर तुम्ही प्रत्येक दिवशी सकाळीच या ग्रंथाचं पठण करायचं आहे. हा ग्रंथ खूपच पवित्र ग्रंथ आहे. अनेकांना या ग्रंथाच्या पारायणाने दिव्य असे अनुभव आलेले आहेत. श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झालेला आहे. त्यामुळे चित्रा नक्षत्र आल्यावर आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. चित्रा नक्षत्र हे महिन्यातून फक्त एकदाच येते, त्यामुळे तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. श्रीपाद श्री वल्लभ हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जाईल. जर समजा नाही मिळाला तर ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता. कारण आपल्याला पारायण करायचं म्हटल्यानंतर हा ग्रंथ आपल्याकडे अगोदरच आणून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर कधीच कुठल्या ग्रंथाचं पारायण केलं नसेल, पण तुमच्या मनात खूप मनापासून इच्छा असेल, तर तुम्ही हे पारायण आवर्जून करावं. कारण या पारायणाचे जास्त काही नियम नसतात. श्री गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम पाळावे लागतात. त्यामुळे तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथाचे पारायण आवर्जून करावे. जेव्हा आपल्या घरामध्ये हे पारायण सुरू असते, तेव्हा आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते, मन शांत होते, चिडचिडपणा कमी होतो. हे पारायण सुरू असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सहभागी करून घ्यायचे आहे, अगदी आपल्या लहान मुलांना देखील. अशा धार्मिक कार्यांमध्ये जर मुलांना सहभागी करून घेतले तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला मदत होते. तुम्ही नक्की हे पारायण कराल आणि तुम्हाला त्या पारायणाचा नक्कीच लाभ होईल. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल अशी मी आशा करते. मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.